नमस्कार फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण झटपट अशी पालकच्या डाळीचा गरगटा बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर मी ही एक जुडी पालक छोटी होती म्हणून एक जुडी घेतली आहे, त्याला स्वच्छ कापून धुवून घेतलेली आहे, कुकरमध्ये टाकलेली आहे। कुकर अजून माझा बंदच आहे, तर ह्यासाठी एकदम कमीत कमी साहित्यात मी तुम्हाला पालकचा गरगटा करून दाखवणार आहे। आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, मी हे इकडे अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी आपली मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून घेतली आहे, भिजत नव्हती ठेवली, फक्त स्वच्छ धुवून घेतलेली ही मिक्स करून ही आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। मसूर डाळ अर्धी वाटी आणि मूग डाळ अर्धी वाटी ही स्वच्छ धुवून घेतलेली मी ही आता पालकमध्ये मी ॲड केलेली आहे। आणि आता मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेले 2 छोटे टोमॅटो, एक मोठा कांदा बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची हे सगळं पण ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत। एकदम सोप्या पद्धतीत होईल तितका मी बनवून दाखवण्याचा हा प्रयत्न करणार आहे। तर मी पुन्हा एकदा साहित्य तुम्हाला सांगते। कुकरमध्ये आपण पालक आणि डाळ घेतलेले आहेत, दोन्ही कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची हे बस एवढे जिन्नस ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत। आणि आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकणार आहोत। हळद ॲड करायची आहे। हळद ॲड करून झालेली आहे आणि मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट केलेला आहे, तो शेंगदाण्याचा कूट मी इकडे 2 चमचे ॲड करत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका, अख्खे शेंगदाणे घालायचे असतील तर अख्खे शेंगदाणे घाला, कूट घालायचं आहे तर कूट घाला, नसेल घालायचं तरी हरकत नाही। आणि आता आपण सर्वात शेवटी इथे 2 ग्लास पाणी ॲड करणार आहोत। हे मध्यम आकाराचा माझा ग्लास आहे, हे 2 ग्लास भरून मी पाणी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये। हा दुसरा ग्लास आणि थोडासा अजून अर्धा ग्लास घेते, म्हणजे 2.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आणि सर्वात शेवटी चवीनुसार इथे मी हे मीठ टाकत आहे। मीठ नेहमी चवीनुसारच टाकायचं आहे फ्रेंड्स। मीठ टाकून झालं आहे माझं आणि आता मी हे कुकरची झाकणी लावून ह्याला आपण शिट्ट्या देऊया, 4 ते 5 शिट्ट्या। कुकरचं झाकण लावलेलं आहे, गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि आपण 4 ते 5 ह्याला आता शिट्ट्या करून घेऊया। कुकरला आपल्या 4-5 शिट्ट्या देऊन झाल्या आहेत, कुकर थंड झाला आहे। आता आपण उघडून बघूया। तर आपला हा पालकचा गरगटा कुकरमध्ये रेडी आहे। ह्याला ना आता असं आपण जरा स्मॅश करून घेऊया, असंच घोटून घेऊया। तुमच्याकडे रवी असेल तर रवीने पण घोटू शकता तुम्ही। आणि तुम्ही बघा तुम्हाला कसं पातळ हवं आहे, रबरबीत हवं आहे। तर बघितलं आपण एकदम झटपट पद्धतीने केलेलं आहे। कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून, हळद, शेंगदाण्याचा कूट घालून, जास्त काहीच नाही। ह्याला मी आता चमच्याने असं स्मॅश करत आहे, फक्त एकजीव करून घेत आहे। आणि आता आपण ह्याला फोडणी देऊया, फक्त लसणाची फोडणी द्यायची आहे। गॅसवर पातेलं ठेवलं आहे मी, आता 2 पळी मी तेल घेत आहे। गरम करूया तेल। 1 पळी घेतली आहे, अजून 1 पळी घेत आहे मी। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवूया, तेल थोडंसं तापू देऊया। तेल तापलेलं आहे, आता आपण लसणाच्या पाकळ्या मी 4-5 ठेचलेल्या होत्या, त्या लसणाची फोडणी फक्त द्यायची ह्याला, बाकी काहीच टाकायचं नाही आहे। लसूण परतून घेऊया आपण, थोडासा लालसर झाला, गुलाबी झाला की मग आपली डाळ आपण त्याच्यामध्ये ॲड करूया। आपला लसूण तांबूस रंगाचा झालेला आहे। आता कुकरमधली डाळ आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। डाळ ॲड करूया आपण। गॅसचा फ्लेम थोडासा लो ठेवा, नाहीतर चटका उडण्याची शक्यता आहे। सगळी डाळ आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया। डाळ सगळी आपण ॲड करून घेतलेली आहे आणि कुकरला लागलेली थोडीशी डाळ होती, त्याच्यातच मी अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे। तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला। आणि ती पण पाणी मी आता हे असंच थोडंसं वेसळून आपल्या फोडणीच्या डाळीमध्ये ॲड करत आहे। पाण्याचं रबरबीतपणा डाळीचा तुम्ही बघून घ्या, तुम्हाला जास्त पातळ हवी आहे का घट्ट हवी आहे, त्या हिशोबाने गरगट्टा करायला घ्या। तर मला इकडे थोडंसं असं घट्टसर रबरबीतच हवं होतं, पण जर तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही अजून पाणी त्याच्यामध्ये ॲड करा। आणि मीठ चवीनुसारच टाका, कारण आपण कुकरमध्ये असताना शिजवतानाच पालक मीठ टाकलेलं, तर मीठ चवीनुसारच मी थोडंसं पाणी ॲड करते आहे। थोडंसं चाकून बघेल आणि मगच मी मीठ ॲड करेन। आता ह्याला चांगली उकळ येऊ देऊया आपण, गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा।
तर तुम्ही बघू शकता डाळीला आता चांगली उकळ आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्या डाळ पालकचा गरगट्टा बनवून रेडी आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुमच्यापर्यंत मी ही रेसिपी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी माझी ट्राय करा घरी आणि मला कमेंट्सद्वारे लाईकद्वारे नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया कशी माझी ही डाळ तुम्हाला आवडली आहे का नाही आवडली आहे, काय कशी बनली आहे. तर आणि नक्की माझ्या चॅनलला निकी किचनला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.